नमस्कार. आज आपण करणार आहे मऊ मोकळा आणि चवीला खूप भन्नाट असा मसाले भात करणार आहे. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काहीतरी असं वेगळं करू वाटलं की झटकीपट घरच्या साहित्यामध्ये मसाला भात करायचा. बाहेरनं काही येण्याची गरज लागत नाही. हे 2 वाट्या बासमती तुकडा घेतलेला आहे. यासाठी तुकडाच वापरायचा, अख्खे तांदूळ वापरायचे नाही. तर ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 20 ते 25 मिनिटासाठी भिजत ठेवायचं. इकडं तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ. इकडं एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात 7 ते 8 लसणाच्या कळ्या, 1 इंच अद्रक आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, काढ्यासोबत कोथिंबीर टाकायची. एवढंच वाटणं करायचं आपलं, दुसरं काही वाटण करायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं, एकदम बारीक पण वाटायचं नाही. पाणी न वापरताच वाटून घ्यायचं. हे वाटून झालं की एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, अजिबात कच्ची फोडणी ठेवायची नाही. जवळ चांगली तुम्ही खमंग फुंड देता तेवढा मसाला भात चांगला होतं आहे. छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि थोडीशी हिंग टाकायची, 10 ते 12 कडीपत्त्याची पानं आणि 2 कांदे घेतले तर शुभे पातळ कापून कांदे घ्यायचे, तेही टाकून घ्यायचे. कांद्याच्या कच्च्यापणा जाईपर्यंत आणि चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा मऊ झालेला आहे आणि कांद्याला असं कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये जी वाटण करून घेतलं ती टाकून घ्यायचं आपण. कारण कांदा अजून वाटण्यासोबत परतला जाणार आहे. 2 ते 3 मिनटं वाटण टाकलं की परतून घ्यायचं, म्हणजे कांदाही परतो आणि ह्याचा कच्चेपणा पण मसाल्यांचा जातो. हे चांगलं मसाल्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आता पावडर मसाला टाकून घेणार आहे. तो अर्धा चमचा तिखट मिरची पावडर टाकलेली, अर्धा चमचा धनिया पावडर, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचे गोडा मसाला टाकायचा. 2 चमचे गोडा मसाला बरोबर होते 2 वाट्यांसाठी. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला 1 मिनटासाठी. गॅस बारीक ठेवायचा, मोठ्या गॅसवरती करायचं नाही. मोठ्या गॅसवरती केलं तर मसाले जळत होतं. हे 1 मिनटासाठी चांगलं मसाला तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये पाऊण वाटी ताजा वाटाणा घेतलेला आणि 1 वाटी बटाटा घेतला, एक मोठा बटाटा घेतला आणि त्याशी मोठे मोठे फुडी करून घ्यायच्या, तेही टाकून घ्यायच्या. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकता याच्यामध्ये, फ्लावर, तोंडलं किंवा गाजर. पण माझ्याकडे एवढंच होतं ते, त्यामुळे मी एवढ्यामध्येच करणार आहे. याला 2 ते 3 मिनटं चांगलं मसाल्यामध्ये भाज्या परतून घ्यायच्या. मसाल्यामध्ये चांगल्या भाज्या परतून घेतलं. इकडं तांदूळ बघा चांगले भिजलेत, पांढरे पण झालेत आणि चांगले फुलले तांदूळ. यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे आता तांदूळ टाकून घेणार आहे इथं. आणि 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतले, असे मोठे मोठेच कापून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं 2 मिनटासाठी. हे चांगले तांदूळ मिक्स होतात बघा. असं आपल्या स्वयंपाकांचा कंटाळा एक झटकीपट असा मसाले भात तयार करायचा. किंवा आता उन्हाळा चालू झाला की आपल्या स्वयंपाक करायचा भरपूर असा कंटाळा येतं, खूप गरमी होते त्यामुळं. मग असं मसाला भात करायचा संध्याकाळसाठी. आणि चवीला एकदम भन्नाट असं होतं. घरच्या साहित्यामध्ये काही बाहेर गरज लागत नाही आहे. 2 ते 3 मिनटासाठी चांगलं आता तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स झाले तर आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 2 वाट्या तांदूळ होते ते 4 वाट्या पाणी टाकणार आहे. आणि पाणी गरमच वापरायचं, थंड अजिबात वापरायचं नाही आहे. कारण आपल्या भाज्या आणि तांदूळ सगळं गरम आहे, त्यामुळे थंड पाणी वापरलं की पूर्ण चव बदलती. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आतापर्यंत आपण मीठ वापरलेलं नाही आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं की त्यात 2 चमचे तूप टाकणार आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं. पण तूप टाकलं मसाला भात चवीला खूप छान असं होतं आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडा गूळ पण टाकायचं यामध्ये. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो ते मिडियम गॅसवरती 7 ते 8 मिनटासाठी अर्धं झाकण ठेवायचं आणि अर्धं उघड ठेवायचं. भात शिजवून घेतलेला आहे. 7 ते 8 मिनटामध्ये छान असा भात शिजलेला आहे. पाहू शकता की त्याचं पातेल्यावरून भात झालेला आहे. आणि आता बघा मऊ मोकळा असं झालं आहे. जेवढे जुने तांदूळ घेतात तेवढे भात असं मोकळा होते. नवीन जर तांदूळ घेतलं तर चिकट भात होते. किती छान असं भात झालं आहे. आणि 2 वाट्यासाठी 4 वाट्या पाणी बरोबर होतं आहे. आता प्लेटमध्ये टाकून घेऊ. किती मोकळा मोकळा भात झालेला आहे. आणि अजिबात थोडा चिकट झालेला नाही, कारण हे जुने तांदूळ वापरलेत आपण. आणि तुम्हाला जर इंद्रायणी जर वापरत असेल इंद्रायणी वापरू शकता, पण थोडंसं त्यामधून चिकट भात होते, पण चवीला खूप छान असं इंद्रायणीचा मसाला भात होते. तांदूळ कोणतेही घ्या पण भात चवीला खूप असं भन्नाट होत आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.